संकट येईल त्या वेळेला आम्ही सदैव या संकटाला सामना करण्यासाठी एकत्रितरित्या सज्ज असतो। मित्रांनो, आम्हाला आठवतोय तो क्षण ज्या वेळेला जुलैचा भयानक महिना होता आणि त्यावेळेला संपूर्ण महाडवर भयानक असे आपत्कालीन प्रसंग निर्माण झाला होता आणि नक्कीच आपत्कालीन प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेला आमचं हेच असणारा तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही नक्कीच एक वेगळी दिशा दाखवली। मित्रांनो, प्रत्येक ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था, अन्नधान्याची व्यवस्था होत होती, परंतु आरोग्याचं काय? अमोलजी पवळेकर साहेब, नक्कीच ज्ञानेश्वरजी भुवट साहेब, की आरोग्यासंदर्भात काय असेल? चेंडू पाठवा मित्रांनो, विनंती असेल। आरोग्य संदर्भात काय असेल तर प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेला तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अर्थातच तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये आम्ही प्रथम उपचारासाठी एक किट्स पाठवला आणि नक्कीच ते एक योगदान होतं आणि एक ती आमची सेवा होती। अशी सेवा सदैव तत्पर आम्ही आहोत आणि मित्रांनो, ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र येतो, ह्याचा एक आनंद आहे। जाऊया मैदानात, काय घडेल मैदानात? पहिलाच ओपनिंगचा सामना पाहतो, खैरे वर्सेस दुसरा आपण पाहिला तर खुटील यांच्या दरम्यान। ओपनर फलंदाज आपण पाहतो, स्ट्राईकला आहेत सुहास मौले आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते श्रीकांत कदम। गोलंदाज असतील विनय गोलंदाज असेल। पहिलाच मारा केला जाईल आणि पॉवर प्लेचा असणारा पहिला चेंडू टाकला जाईल। मित्रांनो, थरार ह्या क्रिकेटच्या रणपटलावरील तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन चषक 2025चा पहिला थरार आपण पाहतो। मैदान क्रमांक 1 वरचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला खुटील तर दुसऱ्या बाजूला खैरे यांच्या दरम्यान हा सामना आपण पाहतो। गोलंदाज सज्ज, राईट आर्म मारा केला जाईल, पहिला चेंडू टाकला जाईल मुकेशसाठी। हा चेंडू, चांगला चेंडू पाहायला गेला, इथे मात्र काय घडतंय? फिल्डिंग मात्र चांगली घडते, दरम्यान तद्वर मात्र एक धाव घेतली जातोय। मुकेशने आपल्या खात्यामध्ये 1ची धाव अर्थातच मिळवलेली आहे। धावफलकाचा विचार केल्यास धावफलकावर आपण पाहतो नक्कीच इथे मात्र उद्घाटन सोहळा झाला आणि धावफलकाचा देखील उद्घाटन झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। मित्रांनो, एक धाव खैरे या संघाची धावफलक आपण पाहतो। परत एकदा गोलंदाज सज्ज असेल, काय घडेल मैदानात? हा चेंडू, चांगला चेंडू कार्पेट एरियाने एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने खेळला जातोय। मित्रांनो, एक धाव घेतली जाते। समीकरण काय असेल? कारण 4 षटकांचा मित्रांनो सामना आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल, संघर्ष करावा लागेल। मित्रांनो, चांगलं आयोजन पाहतो, बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळेल। परत एकदा गोलंदाज सज्ज आहे, ज्या गोलंदाजाचं नाव आहे विनय गोलंदाजीसाठी सज्ज असेल। चेंडू मात्र चांगला उंचावरून मारलाय, इथे मात्र काय घडते? लॉंग ऑफच्या बाजूने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पाठीमागे, तद्वर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत। धावफलकाचा विचार केल्यास एकूण धावा मात्र आपल्याला 4 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला चेतन नक्कीच आपण पाहतो, सुहास खेळतोय व्यक्तिगत 3 धावांवर आणि श्रीकांत खेळतोय तो 1 धावांवर। गोलंदाज आहे तो विनय। खुटील फायटर्स वर्सेस असणारा प्रतिस्पर्धी संघ खैरे यांच्या दरम्यान आपण पाहतो, काळंबा देवी खैरे। गोलंदाज परत एकदा सज्ज, हा चेंडू आकाशात भिडणारा चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागे आहे, तिथे मात्र कॅच ड्रॉप होतोय। काय घडलं मैदानात? दोन धावा धावफलकावर येतील। मित्रांनो, आपण पाहतो धावफलकाचा विचार केल्यास टोटल धावा आपल्याला 5 धावा धावफलकावर मिळतील का? टोटल धावा किती झाल्या? 5 आणि 2 7 ना? 5च का? 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, विनय 5 आणि 2 7 धावा, चेतन 7 धावा नक्कीच। मित्रांनो, 7 धावा, 8 धावा झाल्या धावफलकावर, 8 धावा धावफलकावर आहेत। आता 1 धाव काढली, एकूण 8 धावा झाल्यात। मित्रांनो, 5 आणि 2 7 7
ओके 7 धावा ना बघा 7 धावा धावफलकावर आपण पाहतो मित्रांनो. परत एकदा गोलंदाज सज्ज असेल. पहिला षटक प्रगती पथावर असताना मात्र इथे आयोजन आपण पाहतो, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू मात्र चांगला गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. इशारा येतोय पंचांकडे, थरार मात्र वेगळा. पंच मात्र तेवढे ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकामध्ये विचार केल्यास आपण धावफलक आपण पाहतो 7 धावा धावफलकावर पहिल्या येतात. पॉवर प्लेचा असणारा हा जो पहिला षटक होता तो समाप्त होतोय. विचार केल्यास हा डुवाडाय पद्धतीचा असणारा पॉवर प्ले अतिशय महत्त्वाचा मित्रांनो. आणि इथे धडाकेबाज फलंदाजी करणं अपेक्षित होते. मात्र धावफलक आपण पाहतो फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर. मर्यादित 4 षटकांचे सामने आपण पाहतो. गोलंदाज असेल प्रणव. आणि मित्रांनो नक्कीच 20 मिनिटात सामने पहिली इनिंग समाप्त होणं गरजेचं आहे, अपेक्षा आहे मित्रांनो. वेळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल. चांगलं आयोजन पाहतो. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर. मित्रांनो हे आव्हानाला उत्तर दिलं जातोय आणि चांगलं आयोजन आपण पाहतो. चॅम्पियन चषक 2025चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे बहारदार आपण आयोजन पाहतो मित्रांनो. काय घडेल मैदानात त्याच्याकडे तुम्हा सर्वांना लक्ष द्यायचं आहे आणि नक्कीच एक आतुरता मात्र असेल, उत्सुकता मात्र असेल. गोलंदाज मात्र सज्ज असेल प्रणव गोलंदाजीसाठी सज्ज असेल. स्ट्राईकला आहे तो फलंदाज चेतन. आपण नक्कीच विचार करतो सुहास आहे. सुहास व्यक्तिगत विचार केल्यास आपल्याला पाहायला मिळेल व्यक्तिगत 6 धावांवर सुहास खेळतोय. नक्कीच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतो मित्रांनो. आणि नक्कीच चाहते दर्दी प्रेक्षक जे जोडले जातील त्यांना देखील मनापासून शुभेच्छा दिल्या जातील. काय घडेल मैदानात त्याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जाईल मित्रांनो. गोलंदाज सज्ज. वेळ घालवू नका मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. काय घडेल मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. चेंडू मात्र चांगला हवेवर सॉर होतोय चेंडू. काय घडेल मैदानात इथे मात्र क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतोय. चेंडू जातोय सीमापार, चौकार. क्या बात आहे मित्रांनो. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आक्रमक फटका आपण पाहिला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि इथे मात्र चौकार भेटला. धावफलकाचा विचार केल्यास टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर 1-1 लॉस ऑफ 0 विकेट. ओवे गावाजवळ असणारा हा मैदान भव्य मैदान आणि या मैदानावर आपण पाहतो चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांकडून इशारा येतोय अवांतरचा, वाईटचा इशारा. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 12 धावा. ज्या वेळेला नक्कीच मित्रांनो समालोचन केलं जातं त्यावेळेला त्यांच्याबरोबर असणारे गुणलेखक हे महत्त्वाचे असतात आणि चेतन अकबोल सारखा एक चांगला गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र थरार वेगळा, लाजबाब मित्रांनो. विकेटचं पतन होतंय. अफलातून कॅच. कमी कर ना थोडा. सिटी मारतोय ना. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आणि 1 विकेटचं पतन आपण पाहतो. काय घडेल याच्याकडे मात्र तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत मित्रांनो. फलंदाज आहे मयूर डावरुंग. हा फलंदाज मात्र मैदानात सज्ज असेल. धावफलक आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. एकूण 12 धावा धावफलकावर आहेत. काय घडेल याच्याकडे मात्र तुम्हा आम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो. चित्र मात्र वेगळा, थरार मात्र वेगळा. क्रिकेटच्या रणपटलावरील हा सोहळा. हा चेंडू चांगला चेंडू. इथे मात्र काय होतं 1 धाव मात्र घेतली जाते, सन्मान दिला जाते चेंडूला. चित्र नक्कीच आपण पाहतो धावफलक 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील.
13 धावा धावफलकावर पाहायला मिळते. सुहास बाद झाला, विचार केल्यास 10 धावांवर बाद झाला आणि नक्कीच आपण पाहतो की मयूर मात्र आहे, मयूर 1 धावांवर खेळतोय. नंतर श्रीकांत मात्र 1 धावांवर. टोटल धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज. हा चेंडू काय घडलं मैदानात, चांगला चेंडू पाहायला गेला, बीट झाला. हा मात्र फलंदाज इथे मात्र निर्धाव चेंडू. बाकीचं काम मात्र कीपरने केलं. कीपर तत्पर आहे तो. नक्कीच मित्रांनो पाहिलं गेलं तर इथे मात्र थरार वेगळा आपण पाहतो. परत एकदा गोलंदाज सज्ज. 13 धावा धावफलकावर असताना हा चेंडू उंचावरून मारला गेलाय. कावू कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. तद्वर मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. धावफलक विचार केल्यास आपण पाहतो 15 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच विशालजी देवले, नक्कीच मनापासून तुम्हा सर्वांना शुभेच्छा असतील मित्रांनो. चांगलं आयोजन पाहायला मिळतं, एक रंगतदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय किशोरजी नागते इथे सन्मान केला जातोय. चेंडू चांगली कॅचा फुलातून मित्रांनो लाजवाब. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी है वहा जहां पाणी कम था. इथे मात्र चांगला प्रयत्न केला आणि इथे मात्र कॅच घेतली. दुसरा मोहरा मात्र तंबूत जातोय. ते विचार केल्यास खैरी या संघाचा. नक्कीच 2 मिनिटाची विश्रांती असणार आहे. पाण्यासाठी तुम्हाला ड्रिंक दिलं जातं आणि कोण जात आहेत तर स्वतः कोण आहे ते राजा ना, नक्कीच सन्माननीय सल्लागार राजा मांडवकर आणि नक्कीच कार्याध्यक्ष आपण पाहतो अमोल पवलेकर आणि नक्कीच खजिनदार पाहतो आपण मित्रांनो किशोरजी नागते आपल्याला पाहायला मिळतात. माझ्याबरोबर जोडलेले आहेत ते सल्लागार आहेत चेतन अकबुल आहेत, नक्कीच विशालजी देवले आहेत, सहसचिव आहेत संदीपजी, नक्कीच चोरगे पाहतो आपण जे सचिव संघटनेचे आहेत. विकास सारखा एक चांगला आपण विकास भोवड सारखा एक सल्लागार आपण संघटनेवर पाहतो. नक्कीच मित्रांनो ड्रिंक नंतर परत एकदा आपण मैदानात दाखल होत आहोत. गोलंदाज आहे राकेश. तिसरा षटक आपण प्रगती पथावर असताना आपण पाहतो मित्रांनो. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावर. स्ट्राईकला असणारा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे मयूर. राकेश गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिला चेंडू ह्या षटकातील फाईन लेगच्या दिशेने कटवलेलं चांगलं. तिथे क्षेत्ररक्षक मात्र आहेत. काय घडतंय मैदानात इथे मात्र चेंडू जाईल का सीमापार. चेंडू जातोय सीमापार. चौकार. 19 धावा धावफलकावर. मयूरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहिला गेला. फाईन लेगच्या दिशेने आपण पाहिला गेला. पण मित्रांनो आज मात्र सकाळपासून जे जोडले जातील अमोलजी पवलेकर साहेब ते अगदी संध्याकाळपर्यंत सगळेजण मैदानात हजर असतील कारण कोणी इथून बाहेरला जाणार नाही. नक्कीच राजा धन्यवाद. आणि तुम्ही देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. 12वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या जरी वाटप तुमच्याकडून केलं जातं, तुमच्याकडून केलं जातं. मनापासून धन्यवाद. लालबागच्या राजाच्या माध्यमातून हा उंचावरून मारलेला चेंडू आहे आकाशात. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लाजबाब. 3ऱ्या विकेटचं पतन होईल का मित्रांनो. क्या बात आहे. नक्कीच राजाजी मांडवकर बिलॉंग फ्रॉम नक्कीच रावडलचे असणारे
ज्या मांडवकर यांच्याशी संपर्क साधावा। पहिला संपर्क असेल ठाकूर सरांचा। नक्कीच राजाजी, मनोजी वगैरे सर, मी मगाशी तुमच्याबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर असे हस्ते मिळतात, मग त्यासाठी एक वेगळा आनंद, कारण विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला सहाय्य करायचं असेल तर तालुका महाड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बरंचसं सहकार्य लाभतं। चेंडू मात्र चांगला, इथे मात्र थरार वेगळा, बीट होतंय कीपर दरम्यान, एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तद्वर 2 धावा मात्र धावफलकावर येतील। चेतनजी, आपण धावफलक पाहतो, धावफलकाचा विचार केल्यास आपल्याला धावफलक पाहायला मिळेल 21 धावा धावफलकावर। 21 धावा धावफलकावर आहेत। परत एकदा गोलंदाज सज्ज, हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांचा इशारा मात्र येतोय वाईडचा। धावफलक आपण जातो डबल अर्थात 2-2 म्हणजे 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। मनोजजी, नक्कीच एक सामना संपल्यानंतर आपण लगेच इथे जोडले जाणार आणि नंतर मी तिथे असेन। बॅक टू बॅक अवांतरचा येतोय, इथे इशारा येईलच मित्रांनो। तद्वर काय घडतंय मैदानात याच्याकडे मात्र तुम्हा सर्वांचं लक्ष असेल मित्रांनो। 2 धावा घेतल्या जातात, तिसरी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, इथे मात्र थरार वेगळा घडेल, काय घडेल मैदानात? नक्कीच विकेटचं पतन होतंय। एकूण 2 धावा आणि एक वाईट, टोटल 3 धावा, एक वाईट आणि 2 धावा, एकूण 3 धावा धावफलकावर येत आहेत। चेतन, धावफलक आपण विचार केल्यास 25 धावा धावफलकावर आहेत। रनआउटच्या दिशेने राकेश मात्र बाद झालाय। राकेश मात्र मैदानाच्या बाहेरला जातोय, आपण पाहतो मित्रांनो। चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। राकेश पोवळेकर मैदानात दाखल असतील। तीन बाद 22 धावफलक आपण पाहतो, 2.3 षटक इथे आहेत। वेळ घालू नका मित्रांनो, नक्कीच थोडे सामने आपल्याला फास्ट घ्यायचे आहेत। यानंतरचा असणारा सामना असेल मित्रांनो, नक्कीच ही पहिली इनिंग संपल्यानंतर विनंती असेल मित्रांनो, श्री जननी सोमजाई खुटील मुलगाव वर्सेस बाबा 11 मोठवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की पहिली इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, आपणास विनंती असेल। परत एकदा गोलंदाज सज्ज असेल, धावफलक 22। हा चेंडू लाजवाब मित्रांनो, काठी की टक्कर असेल, चांगला चेंडू पाहायला गेला, इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय। मित्रांनो, तुमच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे। आत्मविश्वासाने आपण उंच दिशा देऊ शकतो मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो। परत एकदा बॅक टू बॅक, इथे मात्र थरार वेगळा होतोय, दुसरा चेंडू देखील जाईल का? वाईटचा नाही इशारा, तर हा चेंडू मात्र चांगला आपण पाहायला गेला। बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावतोय, धावफलक मात्र आपण पाहतो मित्रांनो 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। परत एकदा गोलंदाज सज्ज, स्ट्रेट डाईव्ह, चेंडू जातोय, इथे मात्र थरार वेगळा, 1 बाउंड चौकार अफलातून। 29 धावा धावफलकावर। चला मित्रांनो, टाइम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल। गोलंदाज सज्ज असेल, धावफलक आपण पाहतो 25 धावा धावफलकावर, 4 विकेटचं पतन झालंय। स्ट्राईकला असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश, आणि नॉन स्ट्राईकला आहेत राकेश। गोलंदाज आहे
गोलंदाज असेल ऋषी. ऋषी गोलंदाजीसाठी सज्ज. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने कटवलेला आहे. मैदानात काय घडतंय मित्रांनो, इथे मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत का? चेंडूचा थरार वेगळं पाहायला मिळतोय. दरम्यान इथे मात्र घडतोय वेगळं. पाहिलं गेलं तर धावफलक आपण पाहतो मित्रांनो. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला खैरे आणि दुसऱ्या बाजूला खुटील यांच्या दरम्यान असतात. 31 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूला खैरे आणि दुसऱ्या बाजूला खुटील यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लेगस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांचा इशारा होते अवंतरचा, म्हणजे धावफलकामध्ये 1 ची भर पडेल. धावफलक जाईल मित्रांनो. 32 धावा धावफलकावर असतील. 32 धावा 32 धावा धावफलकावर आपण पाहतो. परत एकदा गोलंदाज सज्ज. चांगला आयोजन पाहतो. हा चेंडू मात्र इथे मात्र काय घडेल मैदानात, इथे मात्र थरार वेगळा पाहतो मित्रांनो. नक्कीच निर्धाव चेंडू जातोय मित्रांनो. महाड तालुका मित्रांनो ऐतिहासिक असणारा तालुका आहे. ज्या तालुक्याचं वैशिष्ट्य म्हणजे रायगड जिल्ह्याची पावनभूमी मित्रांनो. आणि रायगड जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच रायगड किल्ल्याची हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी किल्ला निवडला आणि राजधानी म्हणून रायगडची निवड केली मित्रांनो. ह्याच महाड तालुक्यामध्ये विचार केल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्कीच चौदार तल्यावर मित्रांनो सत्याग्रह केला. आणि ह्याच रायगड जिल्ह्यातील विचार केल्यास महाड तालुक्यामध्ये समर्थ रामदास स्वामींनी शिवतर घळीला कल्याण स्वामींच्या माध्यमातून मित्रांनो दासबोधा सारखा एक महान ग्रंथ लिहिला गेला. मित्रांनो जीवनात काय असावं, जीवनात तुम्ही कसं राहावं, कसं खेळावं, कसं बागडावं, सुखाती आनंदी कसं राहावं आणि मित्रांच्या सानिध्यात कसं राहावं हे शिकवलं जातं. आणि रायगडच्या भूमीतील महाड तालुक्यातून बरंच काही मिळतं मित्रांनो. आज आम्ही बऱ्याच अंतरावरून या मैदानावर आहोत, ओवे गावाच्या, जिथे सत्संग भरली जाते. अशा मोठ्या मैदानावर आजचं आयोजन पाहतो मित्रांनो. महाड तालुक्यातील तब्बल 62 ते 66 संघ आहेत आय थिंक. आणि इथे 32 संघांची निवड केलेली आहे मित्रांनो. हे 32 संघ. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझम मध्ये. काय घडतंय मैदानात, क्षेत्र वेगळं वाटतंय, इथे मात्र थरार वेगळा, काटेकी टक्कर आहे. इथं मात्र घमासान विकेट जातोय. धावफलक पाहिलं गेलं तर 2 धावा धावफलकावर येतील. 34 धावा धावफलकावर आपण पाहतो मित्रांनो. राज मात्र बाद होते, पतन होते राजचं मित्रांनो. नक्कीच विचार केला जवळजवळ 62 ते 65 संघ अमोलजी पवळेकर साहेब, किशोरजी नागते, सन्माननीय नक्कीच ज्ञानेश्वरजी भोवड साहेब, की 62 ते 65 संघ आपल्या असोसिएशनमध्ये जोडलेले आहेत. आणि आज मात्र 32 संघ या चॅम्पियन चषकामध्ये दावेदार आहेत. जे तब्बल म्हणजे 9 किंवा 10च्या पुढे एंट्र्या ज्यांच्या आहेत असे संघ मात्र आज खेळतील या मैदानावर. आपल्या चषकाचा दावेदार कोण आहे याच्यावर 2 दिवसात नाव करतील. उंचावरून मारलेला आहे, आकाशाच्या दिशेने चेंडू, इथे मात्र कॅच ड्रॉप होते. काय घडतंय मैदानात मित्रांनो, लाजवाब मित्रांनो. तरार मात्र वेगळा, काटेकी टक्कर आहे मित्रांनो. धावफलकामध्ये 2 ची भर पडतोय. धावफलक विचार केल्यास आपण पाहतो मित्रांनो 36 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत. नक्कीच हा चौथा षटक मात्र प्रगतीपथावर असेल मित्रांनो. चौथा म्हणजे शेवटचा षटक आपण पाहतो. तद्वर 36 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. परत एकदा चेंडू मात्र इथे फाईन लेगच्या दिशेने जातोय. चांगला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे मात्र 1 धाव घेतली जाते. विकेटचं मात्र पतन होईल. धावफलक आपण पाहतो 37 धावा धावफलकावर आहेत. 1 धाव धावफलकावर येईल. 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. नक्कीच मित्रांनो आम्ही महाड मधून येणारे सगळे नवजवान नव खेळाडू नाणेफेकासाठी या मित्रांनो. एका बाजूला विचार केल्यास श्री जननी सोमजाई खुटील मुळगाव वर्सेस बाबा 11 मुठवली या दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. त्यांना विनंती असेल की आपण नाणेफेकासाठी यावं, हे आपणास विनंती असेल. म्हणजे आपण पाहतो पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतो 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट मात्र समोरला आहे. आणि कंपल्सरी चेस याचा नियम आपण ठेवलेला आहे. नक्कीच
नक्कीच माझ्याबरोबर सहकारी जोडलेले आहेत माझे मित्र अर्थातच नक्कीच श्रवण खोपकर याचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि रायगडची तोप ज्यांना म्हटलं जातं ते आमचे परम मित्र आणि नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व समालोचकांचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मनोजजी वगैरे सर मात्र जोडले जात आहेत. मित्रांनो नक्कीच शुभेच्छा असतील आज दोन्ही इथे 2 दिवसाच्या आयोजनाला. मित्रांनो विचार केल्यास महाड तालुक्यातून आम्ही सगळे इथे एकत्र आलोत आणि एक वेगळा आनंद तुम्हा आम्हाला सगळ्यांना दिला जातोय. कृपया नाणेफेकासाठी या विनंती असेल आपल्याला लवकर या. श्री जननी सोमजाई खुटील मुलगाव वर्सेस बाबा 11 मुठवले दोन्ही संघांना विनंती असेल. नक्कीच यानंतरचा गोड आवाज अर्थातच श्रवण खोपकर याचा आवाज आपल्या समोर येईल. धन्यवाद सर. हाल 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 चला कुटील संघ आपणास विनंती असेल की लवकरात लवकर 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. तर नक्कीच चॅम्पियन चषक 2025 चा आज रणसंग्राम बघायला मिळतोय. पहिला सामना मैदानामध्ये रंगताना बघायला मिळतोय आणि नक्कीच पहिल्या दिवसातला पहिला सामना कुठेतरी खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट बघितली जाते तो म्हणजेच चॅम्पियन चषक. आणि आज पुन्हा एकदा 2025 हे कालावधी आणि नक्कीच 2025 मध्ये आज 26 एप्रिल 2025 रोजी मैदान खारघर उभेगाव्या मैदानामध्ये नक्कीच चॅम्पियन चषक 2025 ला सुरुवात होताना बघायला मिळते. आणि पहिला सामना मैदानामध्ये रंगलाय. एक साइडला असेल श्री कल्पादेवी स्पोर्ट्स क्लब खैरे तर त्याच्या विरोधात श्री जननी सोमजाई फायटर्स खुटील या 2 संघांमध्ये रंगणारा हा सामना बघायला मिळतोय. पहिला सामना पहिली लढत मैदानामध्ये चालू झाली आहे जिथे मात्र फलंदाजी करत असताना खैरे संघाने 38 धावा बनवल्या गेल्या आणि नक्कीच 37 धावा बनवल्या गेल्या. 38 धावांचं एक आव्हान समोर ठेवलंय ते म्हणजेच श्री जननी सोमजाई फायटर्स खुटील या संघाला. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 4 षटकांचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आज कुठेतरी 4 षटकांचे सामने बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक चांगलं आयोजन चांगलं नियोजन बघायला मिळतं. नक्कीच चॅम्पियन चषक म्हटलं तर प्रत्येक खेळाडूला एक उत्साह निर्माण होतो. एक नक्कीच बघायला गेलं तर क्रिकेटची मेजवानी म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो तो चॅम्पियन चषक मैदानामध्ये बघायला मिळतोय. चॅम्पियन चषक आज प्रत्येक संघ लढताना बघायला मिळेल भिडताना बघायला मिळेल कारण आपण लढतोय आपल्या गावासाठी. कुटील संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर 12वा खेळाडू अजून देखील कमेंट बॉक्स मध्ये आला नाही. आपणास विनंती असेल आपला 12वा खेळाडू कमेंट बॉक्स मध्ये दाखल करायचा आहे. नक्कीच गोलंदाजीच्या मार्केट वरती पहिलं षटक घेऊन राकेश मनवे हा गोलंदाज सज्ज होताना बघायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि अर्थातच या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतील. 38 धावांचा पाठलाग असेल. 4 षटकांचा खेळ 24 चेंडू 38 धावा हे समीकरण बघायला मिळेल. तर सलामीसाठी 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत. जितू मोरे आणि नीरज मोरे ही जोडी मैदानात दाखल होताना बघायला मिळते. तर एक साइडला नाणेफेकी होताना बघायला मिळते. नक्कीच टॉस का बॉस इथे नाणेफेकी होताना बघायला मिळेल. एक साइडला असेल श्री जननी सोमजाई कुटील मुलगाव तर त्याच्या विरोधात बाबा 11 मुठवले. या 2 संघांमध्ये होणारी नाणेफेकी बघायला मिळते. पहिला बॉल यावेळेला पहिला चेंडू पंचांचा निर्णय येतो. यस इट इज नो बॉल आणि पहिल्या बॉल वरती या मिळतायत 5 धावा. नक्कीच नो चेंडू त्याचबरोबर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना बघायला मिळतोय. राकेश काहीशी खराब गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिलाच बॉल न आलाय त्यावरती एक क्रिकेटच्या स्वरूपातला बोनस देखील बघायला मिळतोय कारण 9 चेंडू वरती आलेला हा चौकार बघायला मिळतोय. फ्री हिट असेल आणि नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं. तिथे फलंदाजांना मेहनत करावी लागते आणि इथे गोलंदाजाने मात्र काम थोडंसं सोपं करून ठेवलंय. बघूया पुढचा बॉल
यावेळेला नक्कीच चांगला असा स्क्वेअर कट बघायला मिळतोय, अर्थातच चांगला फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने सजवला होता. तिथे मात्र फ्रीडच्या बॉल वरती चौकार येताना बघायला मिळतोय. जितू मोरे एक चांगली फलंदाजी मैदानामध्ये करताना बघायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली फलंदाजी होतीये. आज मात्र खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सलामीला आला असताना पहिला बॉल न गेल्यावरती चौकार आला. त्यानंतर फ्रीडच्या बॉल वरती एक चांगला पॉइंटला सजवलेला फटका बघायला मिळालाय आणि तिथे मात्र अर्थातच चौकार येताना बघायला मिळतोय. 4 धावेने त्या फलकावरती वाढ होतीये. पॉवर प्लेचं षटक पहिल्या बॉल वरती एक चेंडू झालाय. आतापर्यंत 9 धावा त्या फलकावरती लगावल्या. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरताना बघायला मिळतोय. बघूया पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र चांगला चेंडू बघायला मिळालाय. थोडीशी अपील देखील पंचांकडे केली गेली होती. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता येताना बघायला मिळते. एक अचूक टप्प्याचा चेंडू मात्र बघायला मिळालाय आणि नक्कीच फलंदाजांना रखडून ठेवलं गेलंय. या बॉलवरती थोडंसं हलकंसं का होईना कमबॅक बघायला मिळालाय राकेश यांच्याकडून आणि अर्थातच कमबॅक हे करावं लागतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये धावा बनल्या गेल्या त्यानंतर धावा ह्या थांबवाव्या लागतात आणि आता मात्र नक्कीच धावा थांबवायच्या आहेत. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांची मेहनत थोडीशी कमी असते, गोलंदाजांना कसरत करावी लागते आणि इथे राकेश हा गोलंदाज कसरत करतोय. यावेळेला चांगला चेंडू, तिथे मात्र थोडासा फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवायचा होता. काहीसा चुकीचा असा प्रयत्न बघायला मिळाला आणि त्यानंतर अर्थातच फलंदाजाने केलेली मेहनत आणि अर्थातच पलून केलेली एक धाव, एका धावेने त्या फलकावरती वाढ होतीये आणि त्या फलकावरती वाढ झालीये. धावा मात्र 10 धावा त्या फलकावरती लगवल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन राकेश येतील अर्थातच स्ट्रायकिंग एंडला. मिराज जो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता त्याला तर मात्र स्ट्राईक भेटली. आतापर्यंत 3 चेंडू होताले. 3 चेंडू मध्ये 10 धावा त्या फलकावरती लगवल्या. आता पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राकेश काहीसा पहिला बॉल वरती महागडं ठरल्यानंतर 2 चेंडू अचूक टप्प्याचे होताले. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस होता, त्याचा फुल टोन वसूल केलाय अर्थातच कव्हरला. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि अर्थातच एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तद्वारा पळून पूर्ण केले गेलेल्या 3 धावा आणि यस असं क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. तिथे आपल्या संघासाठी 1 धाव थांबवली गेली. त्या क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच अर्थातच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पॉवर प्लेचं षटक होतं. चेंडू मात्र नक्कीच कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होत होतं. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण 3 धावा येताना बघायला मिळतात. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. जितू मात्र स्ट्राईक साठी बघायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळतंय कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि तिथे पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्यात. नक्कीच खैरे संघाकडून आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक असताना गोलंदाज देखील चांगलं गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर थोडस झालेलं कमबॅक बघायला मिळतंय आणि धावफलकाचा विचार केला तर 15 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. 5 चेंडू 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. आतापर्यंत या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. बघूया पुन्हा एकदा. यावेळेला कोलाट टाकलं होतं. तिथे मात्र नक्कीच लॉंगांच्या दिशेने चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह गेलाय, थांबणार नाहीये. आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्या कारणाने हा मात्र चेंडू नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळाला आणि तिथे मात्र चौकार येताना बघायला मिळतोय. पहिल्या षटकाला संपुष्टात. त्या पहिल्या षटकात 19 धावा त्या फलकावरती लगावल्यात. अर्थातच बघायला गेलं तर पॉवर प्लेचा चांगला असा फायदा उठवला गेला. जितूच्या माध्यमातून 2 चौकार येताना बघायला मिळालेत. नक्कीच 3 चौकार येताना नक्कीच जितूच्या माध्यमातून 3 चौकार बघायला मिळालेत. अर्थातच पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलताना बघायला मिळाले जितू आणि अर्थातच धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. तर राकेश थोडेसे मागडे ठरले पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि नक्कीच पॉवर प्ले म्हटलं तर गोलंदाजांना करावी लागते कसरत आणि फलंदाजाची थोडीशी मेहनत असते. अचूक फटके खेळायचे असतात आणि तिथे मात्र नक्कीच अचूक फटके खेळताना बघायला मिळाले जितू आणि काय सर राकेश थोडंसं मागडं ठरलंय. चला पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. त्यानंतर 19 धावा त्या फलकावरती लगावल्यात. आता थोडीशी फिल्डिंग मध्ये सजावट केली जाते. गोलंदाजीच्या मार्केटवरती विश्वास ठेवला जातोय. गोलंदाजीच्या मार्केटवरती शैलेश
हे गोलंदाज दाखल होताना बघायला मिळत आहेत. अद्यापर्यंतचा दुसरं षटक घेऊन तिथे पहिल्या षटकात 19 धावा फलकावरती लगावल्यात. दुसरं षटक चेंडू सोपवलाय. शैलेश डावरुंग याच्या हातामध्ये सोपवलाय चेंडू. पुढचं षटक घेऊन आलाय. दुसरं षटक इथे मातून कमबॅक करावं लागेल ते म्हणजेच खैरे या संघाला आणि कुठेतरी एक चांगली गोलंदाजीची रणनीती आखावी लागेल. कारण धावा आता राहिल्यात थोड्याशा, पुरेशा धावा आहेत आणि त्या पार पाडायच्या आहेत. बघूया पुढचा बॉल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन समोर यावेळेला अर्थातच चांगला चेंडू बघायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली घेणारा चेंडू डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळतीये. इथून कमबॅक होणार का हे बघावं लागेल. कमबॅक झालं तर काहीस रणांगण हलतं राहील, काहीशा धावा हलत्या राहतील आणि नक्कीच चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळेल. त्याचबरोबर कमबॅक हे करावं लागतं. क्रिकेटच्या मैदानात सातत्याने कमबॅक करावं लागतं. यावेळेला शॉर्ट पिकल्यांचा चेंडू तिथे मात्र पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दूरवरून सुहास हे क्षेत्ररक्षण तिथे दाखल होते. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि स्ट्राईक आता दिले मात्र जितू यांच्याकडून. त्यांच्या माध्यमातून चांगले फटके होताना बघायला मिळालेत. त्यांच्या हातामध्ये आता स्ट्राईक देताना बघायला मिळालेत. नक्कीच धावफलकाचा विचार केला 20 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. 2 चेंडू 20 धावा. आतापर्यंत 18 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. काय घडेल या मैदानामध्ये, कोण कमबॅक करणार हे देखील बघावं लागेल. बघूया पुढचा बॉल. शॉर्ट पिचलांचा चेंडू होता तिथे मात्र नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. गॅप शोधली होती आणि अर्थातच चौकार बघायला मिळतोय. जितू मोरे यांच्या माध्यमातून हा चौथा चौकार सामन्यामधला बघायला मिळतोय. अर्थातच तिथे गॅप बघितली, चेंडू आला, ड्राईव्ह केला कार्पेटच्या साह्याने, चेंडू निघून गेलाय. आउटफील्ड फास्ट होती आणि अर्थातच चेंडू सीमारेषा ओलांडताना बघायला मिळालाय. 4 धावांनी फलकावरती वाढ झाल्यात. 24 धावा फलकावरती लगावल्यात. चॅम्पियन चषक म्हटलं तर प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ, प्रत्येक संघाच्या मनामध्ये एकच असतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये नाव कोरायचंय, आम्हाला या चषकामध्ये नाव कोरायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. आणि आज मात्र पुन्हा एकदा हे 2 संघ मैदानामध्ये भिडताना बघायला मिळत आहेत. बघूया पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच हलका असा ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण दाखल होतं. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. अर्थातच जितूला समजलाय खेळ होता की आपण सिंगल डबल धावसंख्या करून सामना विजयी होऊ शकतो. कारण आपण पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठला, त्यानंतर या षटकामध्ये 1 बाउंड्री आली आहे. तर आपण थोडंसं हलतं खेळलो तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये विजयी होऊ शकतो आणि तसंच केलावा लागेल. ते केलत असताना मोठा फटका उडवायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पहिला विकेटचं पतन. अर्थातच फलंदाज सलामीला आला होता, त्याच्या माध्यमातून एकही मोठा फटकाला नाही होता आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर होताना बघायला मिळतोय. अर्थातच डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना बघायला मिळतोय फलंदाज नीरज मोरे मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतोय. काहीसा चुकीचा फटका खेळण्याच्या संबोधामध्ये विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. साहिराज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना बघायला मिळतोय. अर्थातच इथे मात्र धावा कमी आहेत. धावांचा पाठलाग करत असताना चांगले फलंदाजी जितू यांच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. थोडंसं स्कोरबोर्ड हलतं झालंय पण इथून मात्र थोडंसं कमबॅक होणार का, आणि कमबॅक हे शेवटपर्यंत करावं लागेल. ते म्हणजेच आता खैरे संघाला धावा बनवताना थोड्याशा बनवल्या, रोखताना पहिल्या षटकात 19 आल्यात, या षटकात थोड्याशा धावा थांबल्यात. अजून काहीशा धावा थांबवाव्या लागतील. अजून 2 षटकं बाकी असतील. यावेळेला पुढे सरसावत केलाय पुन्हा एकदा. तिथे मात्र नक्कीच लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होताना बघायला मिळालंय आणि त्यावरती 2 धावा नक्कीच बोलून पूर्ण केल्या गेल्यात. एक चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झुकून दिलं, तिथे बाउंड्री अडकवली, 2 धावा आपल्या संघासाठी अडकवल्या. आणि या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक सामन्यामध्ये जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळत असतो ना, नक्कीच इथे मात्र ड्रिंक ब्रेक होताना बघायला मिळतोय. नक्कीच व्यासपीठावरती अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सल्लागार
सचिव बसले आहेत तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतात युट्यूब लाईव्हच्या वाहिनीवरती, ते देखील स्क्रीनवरती बघायला मिळतात. अर्थातच ज्ञानेश्वरजी भुवड साहेब, अमोलजी पवलेकर साहेब, किशोरजी नागते साहेब आणि संदीपजी चोरगे साहेब नक्कीच व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद घेतात. अर्थातच हीच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची कमिटी बघायला मिळते आणि त्याचबरोबर स्कोर गार्डवरती नक्कीच सल्लागार चेतनजी अब्दुल साहेब ते देखील बसले आहेत. जो तो या तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या कमिटीवरती आहे, ते जो तो आहे ज्या स्वरूपामध्ये मदत करता येईल, ज्या स्वरूपामध्ये आपलं काम पूर्ण करता येईल ते करताना बघायला मिळतात. आणि नक्कीच स्कोर कार्डचा विचार केला 27 धावा फलकावरती लगावल्यात, तिथे मात्र 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. एक रणनीती आखली जाईल. अर्थातच खैरे संघाकडून काहीशा धावा थोड्या आहेत त्या रोखाव्या लागतील. आता मात्र अर्थातच खैरे संघाला नक्कीच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि अर्थातच सर्व कमिटीचा विचार केला तर अर्थातच एक चांगलं नियोजन असतं. आणि नक्कीच तालुका महाड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधली ही मानाची स्पर्धा असते, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ खेळण्यासाठी दाखल होतो आणि अर्थातच एक मेहनतीने उभा राहतो. आणि ह्या वर्षीचं एक चांगलं नियोजन बघायला मिळतं. त्याचबरोबर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आज मात्र प्रत्येक गावामध्ये आपल्या गावातला संघ कसा खेळतोय हे बघण्यासाठी अर्थातच प्रत्येक गावामध्ये आज युट्यूब लाईव्ह वाहिनी चालू झाली असेल. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा प्रत्येक गावातला संघ, प्रत्येक गावामध्ये असणारे जे गावाची पाठीराखी आपण म्हणतो तेच गावचे पाठीराखी आज सामना बघत असतील. कारण हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे. इथे फक्त गावाच्या विजयासाठी प्रत्येक जण खेळला जातो. त्याचबरोबर खेळणाऱ्या 11 खेळाडूंचा समावेश थोडासा कमी असतो, त्यांचा उत्साह कमी असतो, पण जे त्यांचे पाठीराखी असतात अर्थातच त्यांचा उत्साह या स्पर्धेमध्ये जास्त असतो. जेव्हा आपल्या गावाचा संघ मैदानामध्ये खेळतो तेव्हा अर्थातच जे पाठीराखी असतात, आज मात्र मुंबई या ठिकाणी देखील आपल्या गावाचे पाठीराखी येतात. काही खेळाडू गावावरून मुंबईसाठी खेळण्यासाठी येतात तर काही खेळाडू मुंबईवरून गावाला खेळायला प्राधान्य होताना बघायला मिळतात. आणि आज तसंच काहीसा खेळ बघायला मिळतो. आणि अर्थातच युट्यूब लाईव्हची स्पर्धा असेल तर आज थोडंसं गावावरून कमी जण आले असतील, कारण त्यांना माहिती आहे आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण अर्थातच घरात बसून हे सामन्याचा आनंद घेऊ शकतो. आणि तेच आनंद प्रत्येक जण घेताना बघायला मिळतोय. तर ड्रिंक ब्रेक झालाय, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळेल. जिथे रोकायच्या आहेत 12 चेंडूमध्ये 11 धावा रोकायच्या. दफलकाचा विचार केला तर 27 धावा दफलकावरती लगावल्यात. आणि गोलंदाजीच्या मार्केटवरती मयूर हे गोलंदाज दाखल होताना बघायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला असतील, अर्थात जे सलामीला आलेत ते जितू मोरे मात्र स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतील. आणि सामन्याचं पुन्हा एकदा सुरुवात होताना बघायला मिळेल. ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर 2 षटकांनंतर ड्रिंक ब्रेक होतो, त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. एक चांगलं नियोजन बघायला मिळतं खेळाडूंना. प्रत्येक खेळाडूला पाणी पिण्याची संधी, अर्थातच ऊन खूप आहे त्यामुळे ड्रिंक ब्रेक हे ठेवावं लागतं आणि आज ते मात्र मैदानामध्ये बघायला मिळतंय. आणि उवेगाव खारघर इथे हे चालू असलेले सामने आणि अर्थातच विचार केला तर मैदान गोल ग्राउंड हे प्रत्येकाला मिळणं अशक्य असतं. आणि हे गोल ग्राउंड यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नोमा स्लँड मध्ये चेंडू पडतोय, तदुबार ट्रॅव्हल झालाय. पहिली धाव पळून पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये बघायला मिळते. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. नक्कीच धावगती बघायला मिळेल. तर एक चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय ते मात्र जितू. अर्थातच काहीशे हलकेशे फटके षटकार नाही मारलाय, पण 4 चौकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. त्याने 4 चौकार आणि संघाचं काम कुठेतरी हलतं करून ठेवलंय, धावसंख्या कुठेतरी मोठ्या करून ठेवल्यात आणि आता मात्र सन्मानजनक फटके खेळताना बघायला मिळतात. यावेळेला देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काहीशी चुकी आणि इथे पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. तिथे ती संधी हुकवली गेली. 1 धाव्यांच्या फलकावरती वाढ होतीये. 30 धावा फलकावरती लगावल्यात. 8 धावांची आवश्यकता असेल. आणि नक्कीच युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. तर
GTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. यावेळेला मोठा फटका सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू प्रहार होतोय. अर्थातच चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. षटकार येतोय. 6 धावांची होती खूण आणि अर्थातच नवीन फलंदाज आला होता साईराज, त्याच्या माध्यमातून हा मोठा फटका बघायला मिळाला आणि या फटक्याने सामनाचं समीकरण पूर्णपणे झुकवलं गेलंय. ते म्हणजेच श्री जननी सोमजाई फायटर्स कुटील या संघाकडे झुकवलं जाताना बघायला मिळतंय. धावफलकावरती 36 धावा लगावल्यात. 2 धावांची आतापर्यंत आवश्यकता असेल आणि अजून पाहायला गेलं तर 1 षटक बाकी आहे. आणि इथं मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने सामन्याचं समीकरण बदललं. यावेळेला मोठा फटका केलाय. पुन्हा एकदा ते नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू थर्ड मॅन रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तदुबर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. सामना संपलाय आणि सामना विजयी होताना बघायला मिळतोय तो श्री जननी सोमजाई फायटर्स कुटील चा संघ आणि अर्थातच